खरं तर सार्वजनिक गणेश महोत्सवाची संकल्पना काय? मला त्या गणपतीचं कधी कधी इतकं वाईट वाटतं की काय त्या गणपतीनं पाप केलं असन का त्याला शाप दिलेला असावा, 10 दिवस मृत्यू लोकामध्ये जरा माणसात जाऊन राहा म्हणजे तुला कळेल माणसं कसे वागतात. 10 दिवस त्याच्या नावाने पैसा गोळा करायचा, त्याला दम देऊन. चांगल्या चांगल्या माणसाला शक्य होणार नाही एवढी डेंजर गाणी त्या गणपतीच्या पुढे वाजवली जातात आणि वरी त्याला दम देऊन त्याच्याच पुढे अश्लील गाण्यावरती डान्स केला जातो. आणि गणपती विसर्जन करत असताना कसा तरी गणपती उचलायचा आणि धडकन पाण्यामध्ये टाकून द्यायचा, तर उलथा पालता होतो. नशेमध्ये नाचलं जातं आणि रात्री 12ला त्या गणपतीचं विसर्जन केलं जातं. ह्या फार चुकीच्या संकल्पना आहेत. एक प्रांजळपणे तुमचे लेख समजून मला पदरात घ्या. गणपती बसावलाच पाहिजे असं काही नाही, पण गणपती जर बसवत असतात तर धार्मिक पद्धतीनं त्याची स्थापना आणि धार्मिक पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन, 10 दिवस पूजा अर्चा आणि धार्मिक आपल्या शास्त्राने ज्या पद्धती घालून दिल्यात नियमाने, त्या शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं विसर्जन करणं ही प्रत्येक गणेश मंडळाची जबाबदारी. आपला जन्म हिंदू धर्मात झाला, गणपती पुढं दही हंडीला बाया नाचवण्यासाठी नाही, तर आपला जन्म भारतामध्ये हिंदू धर्मात झाला हे दोन्ही हा स्त्रियांच्या इज्जत वाचवण्यासाठी दिलेत, तिला नाचवण्यासाठी नाही. बऱ्याचदा महिलांनी कीर्तन करू का नाही यावर पण लोकांचं ऑब्जेक्शन आहे. मला सांगा, स्त्रीने कीर्तन करू नये मग काय ती नाचायला बरी दिसती का? स्त्रीकडे जर फक्त तुम्ही एकाच दृष्टिकोनातून, भोगाच्या दृष्टिकोनातूनच पाहत असाल, एक वाक्य काळजात उतरून घ्या, माझा अधिकार नाही पण ही गादी अधिकाराची. आणि कीर्तनाच्या ह्या अधिकारी गादीच्या मांडीवर बसून, ज्ञानोबा तुकोबराच्या मांडीवरती बसून माझा अधिकार आहे, मांडीवरती बसून हे वाक्य मी पूर्ण आत्मविश्वासाने बोलते. ज्या व्यक्तीने स्त्रीकडे पवित्र नजर टाकली त्याला स्त्री आयुष्यभर पवित्रच दिसणार, ज्याच्या नजरेतच खोटे त्याला स्त्री आयुष्यभर अपवित्रच दिसणारे. विठ्ठल म्हणून गणपती बाप्पाच्या समोर बाया नाचवायच्या ह्या गोष्टी अत्यंत चुकीच्या. सांस्कृतिक कार्यक्रम राबवा तुम्ही, पण तमाशे आणि गणपती हे समीकरण जुळतच नाही. अत्यंत चुकीच्या संकल्पना. आपण काय ठेका घेतला का आली जयंती कर साजरी, आली पुण्यतिथी कर साजरी, गणपती उत्सव, फार तर गणेश उत्सव, शिव जयंती उत्सव आणि दुर्गा देवीचा उत्सव फार तर करू नका, कारण आपण काय ठेका नाही घेतला. आली जयंती पुण्यतिथी कर साजरी, पण देवी बसवायची असेल, गणपती उत्सव साजरा करायचा असेल आणि शिवजयंती उत्सव साजरा जर करायचा असेल तर अश्लील प्रकारचे गाणे लावून, डीजे लावून आपल्या हिंदू धर्मातल्या देवदेवतींची इज्जत तरी कमी करू नका. एवढी खबरदारी प्रत्येक जयंती महोत्सवाच्या मंडळानं, प्रत्येक गणपती महोत्सवाच्या मंडळानं ही खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. सार्वजनिक गणेश महोत्सव काय त्यामागची संकल्पना होती? 18 पगड जाती धर्मातील लोक एकत्रित यावी. 18 पगड जातीतील 18 अलुतेदार, 12 बलुतेदार या सगळ्या जाती धर्मातील लोकांनी एकत्रित यावं, एकाच छताखाली एकाच देवाची आराधना करावी, एकच प्रसाद घ्यावा. सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांकडून विचारांची देवाणघेवाण घ्यावी आणि त्यावेळी लोकांना कळेल भले आपण वेगवेगळ्या जाती जन्माला आलो पण तुमचं माझं रक्त सारखंच आहे, आपण एकच आहोत, आपण हिंदू आहोत. या विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि तिथून पुढे जाती प्रथा समूळ नष्ट व्हावी. हा सार्वजनिक गणेश महोत्सवाचा 10 दिवस गणपती बसवायचा आणि शेवटच्या दिवशी त्याचं विसर्जन. मागे बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की गणपतीला पाण्यात का टाकतात, गणपतीचं विसर्जन का करतात? एक वाक्य लक्षात घ्या, गणपती पाणी तत्वाची अधिष्ठात्री देवता आहे. गणपती ज्ञानाची देवता आहे, बुद्धीची देवता आहे, बुद्धीचं तत्व आहे पाणी. मी एक कारण तुमचे विशद करत चालले, एकेका शंकेचं निरसन करत चालले. गणपती बाप्पांनी सगळ्या पुराणांचं लिखाण केलं, व्यासांनी ती पुराण कथन केली म्हणजे सांगितली आणि रायटरचं काम गणपती बाप्पांनी केलं. या 10 दिवसामध्ये महाभारताचं लिखाण झालं आणि 10 दिवस महाभारताचं नॉनस्टॉप लिखाण गणपती बाप्पा करत होते. लिखाण झाल्याच्या नंतर गणपतीच्या अंगावरती धूळ जमा झाली
आणि महाभारताचं लिखाण करत असताना महाभारतामध्ये वीररस आहे आणि त्या वीररसाने आज मी नुसतं छत्रपती शिवरायांच्या नावाची घोषणा केली तर तुमच्या अंगातलं रक्त सळसळतं, तुमच्या हातातल्या मुठी आवळल्या जातात, लोक दात करा करा खातात, डोळ्यात रक्त जमा होतं. ज्यावेळी महाभारत हा इतिहास आहे, हे पुराण नाही, महाभारताचं लिखाण करत असताना गणपती बाप्पाने एवढ्या लक्षपूर्वक ते महाभारत ऐकलं आणि त्यातल्या वीररसाने गणपती बाप्पाचं अंग लाल झालं, गणपती बाप्पाच्या अंगाचं तापमान वाढलं. आणि ज्यावेळी गणपतीच्या अंगाचं तापमान वाढलं, अंगावरती धुळही जमा झाली होती. हे दुसरं कारण, हे दोन कारण आहेत. सरस्वतीच्या काठावरती व्यासांचा आश्रम आणि सरस्वतीच्या काठावरती गणपती बाप्पा लिखाण करत होते महाभारताचं. व्यासांनी सांगावं, अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाभारत हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला आणि व्यासांनी दृष्टी टाकली गणपतीकडे. गणपती बाप्पा लाल झालेले, अंगाचं तापमान देखील वाढलेले आणि गणपती बाप्पाच्या अंगावरती धूळ सुद्धा जमा झालेली. म्हणून व्यासांनी सल्ला दिला, गणपती बाप्पा सरस्वती नदीमध्ये स्नान करा. त्यावेळी गणपती बाप्पांनी अंगाचं तापमान कमी करण्यासाठी लाल बुंद झालेलं अंग आणि अंगावरती धूळ जमा झाली म्हणून स्वच्छ होण्यासाठी सरस्वती नदीमध्ये स्नान केलं, डुबकी मारली. तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा. म्हणून तेव्हापासून प्रथा पडली की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन करावं. विठ्ठल 10 दिवस गणपती बसवला जातो. गणपतीच का बसवला जातो? विघ्नहर्ता. वक्रतुंड महाकाय, थांब्या, सूर्यकोटी समप्रभ. कोणी लक्ष दिलं तर हरकत नाही, फक्त कार्यकर्ते फुटू नका. तुमच्या चरणारविंदी विनंतीमयी, नाहीतर माझं सीट कधी पडन मग मलाच कळायचं नाही. मग विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या नमिला गणपती माऊली सारजा. आता गुरुराया दंडवत. गणपती सगळ्यांची देवता आहे आणि गणपतीची स्तवन करत असताना गणपतीची रूप अष्टविनायक ज्याला म्हटले आपण, गणपतीची नावं जर पाहिली आपण, गणपतीला नावं 12 आहेत. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम. गणपती बाप्पाला सगळ्यांनी आळवलं, संतांनी आळवलं, ऋषी मुनींनी आळवलं, उत्तरेतील संतांनी आळवलं. यापुढे जाऊन सांगू, कलगे तुरे करणाऱ्या लोकांनी सुद्धा गणपतीला आळवलं. म्हणून सुरुवातीला गण गायलं जातं. दुःखाचं हरण करणारी देवता, सुखाची वार्ता घेऊन येणारी देवता. या 10 दिवसामध्ये गणपतीचं पूजन, गणपतीच्या स्वरूपाचं जर आपण चिंतन केलं तर गणपती बाप्पाचे डोळे बारीक आहेत. एखाद्या गोष्टीवरती बारकाईने विचार करत असताना माणूस बारीक डोळे करतो. डोळे बारीक आहेत पण कान सोपासारखे आहेत. जगाचे गाराणे ऐकून घ्यायचे आणि भक्तांनी केलेलं स्तवन, भक्तांनी केलेलं कोडं कौतुक ऐकायचंय, पण माणसाचे कान मोठे पाहिजेत. बारीक कानाचा आणि कच्च्या कामाचा माणूस परमार्थात चालत नाही. गणपती बाप्पाची सोंड, आजही गणपती बाप्पाला वर्णन करत असताना वक्रतुंड म्हणजे मराठीत अर्थ घेतला तर वाकडं तोंड. गणपती बाप्पाकडे सरळ भावनेने जात असाल तर गणपती तुमच्यासाठी सरळ आहे, पण वाकड्या उद्देशाने ना वाईट उद्देशाने गणपतीकडे तुम्ही पाहत असाल तर त्याच्यासाठी गणपती बाप्पा सतत वाकडाच आहे. घी अगर सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. गणपती बाप्पाचं पोट विशाल आहे. 1000 भक्तांचे अपराध पोटामध्ये घालायचे. गणपती बाप्पा भक्तांचा स्वीकार गुणांसहित नाही तर गुणदोषांसहित करतो. विठ्ठल आणि देव पंचायतनामध्ये गणपतीला स्थान अग्रगण्य. श्री गणेश, बाकीची 4 देव पंचायनातली देव तुम्हाला कदाचित माहिती असतील. भगवान गणपती बाप्पा, श्री गणेश, भगवान श्री विष्णू, महादेव, सूर्य आणि माता भगवती जगदंबा. या देव पंचायतनामध्ये स्थान अग्रगण्य.
आणि पंचतत्वांमध्ये गणपती बाप्पा गणांचा पती, तो हा गणपती. गणांमध्ये सुद्धा गणपती बाप्पाला अग्रगण्य स्थान. आणि या 10 दिवसाच्या गणपती उत्सवामध्ये गणरायाला आळवूया, आपल्या जीवनातले सगळे दोष गणपती बाप्पाच्या चरणारविंदी समर्पित करूया. गणराया, आजपासून तुझ्या चरणाची शपथ घेतो, माझ्या जीवनामध्ये मी वाईट गोष्टींचा त्याग करतो आणि नवीन कार्य करण्याचा संकल्प करतो. या 10 दिवसामध्ये हे सगळे संकल्प आपण करायचे. गणपती बाप्पाच्या चरणारविंदी जीवनातील दुःख हरण करायचंय, गणपती बाप्पाच्या चरणावर व्हायचंय आणि आयुष्यभर आपल्याला सुखाचा उपभोग घ्यायचा आहे. पण त्याच्यासाठी आपल्या जीवनातल्या वाईट गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि नवीन कार्य पुण्य कर्म करण्याचा संकल्प करायचा. विठ्ठल बऱ्याच गोष्टींच्या गणपतीच्या बाबतीत चुकीच्या संकल्पना म्हणे गणपती बाप्पा रावणाने 33 कोटी देवताला बंदी खाण्यात अडकवलं होतं आणि ढोरं वळायचं काम गणपती बाप्पाकडे होतं. गणपती बाप्पा गुराख्याचं काम करायचे आणि रानातून येता येता घरी गवताची पिंडी डोक्यावर घेऊन यायचे. त्याचं प्रतीक म्हणून अजूनही गणपतीच्या मस्तकावरती दुर्वा वाहतात. म्हणजे आपल्या परीनं लोक काही संबंध लावतात कोणत्याही गोष्टीचे. कीर्तन त्याच्या संबंध आहे म्हणून शंकांचं निरसन होणं गरजेचं आहे ना. ज्यावेळी गणपती बाप्पाने अनकासुराचा, एक राक्षस होता दैत्य, तिलोत्तमा नावाची एक अप्सरा यमाच्या दरबारात नाचत होती. यमाच्या अंतःकरणात काम निर्माण झाला. भावना प्रगट करत असताना नृत्यात खंड झाला. तिथं अनकासुर नावाचा दैत्य उत्पन्न झाला आणि अग्नीच्या ज्वाळा तो प्रगट करत होता. सगळ्या ब्रह्मांडाला तर जाळतो की काय. देवदेवता भयभीत झाले, गणपती बाप्पाला शरण आले आणि त्या अनकासुराला गणपती बाप्पाने भक्षण केलं, त्याला गिळून घेतलं. पण अग्नीच्या ज्वाळा, अग्नीच होता तो अनकासूर, आणि त्या ज्वाळांचा दाह गणपती बाप्पाच्या पोटात होऊ लागला. तो दाह कशाने शांत होईना म्हणून 88,000 ऋषींनी गणपती बाप्पाला 21 अशा दुर्वांची माळ बनवली आणि प्रत्येकाने एक दुर्वा गणपती बाप्पाच्या मस्तकावरती वाहिली. आणि त्यावेळी कश्यप ऋषींनी गणपती बाप्पाला दुर्वा खाण्याचा सल्ला दिला, दुर्वांचा रस दिला. दुर्वा मस्तकावरती घेतला आणि दुर्वाचा रस पिल्याच्या नंतर गणपती बाप्पाच्या पोटातला दाह शांत झाला. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि तेव्हापासून ज्या दुर्वांमुळे माझ्या पोटातला दाह शांत झाला, मस्तकावरती धारण केल्यानंतर अंगातला दाह शांत झाला, आजपासून या दुर्वाच मी मस्तकावरती धारण करेल आणि जो मला दुर्वा माझ्या मस्तकावरती वाहील त्याच्या जीवनातील दुःख हरण करण्याचा, संकट दूर करण्याचा, तिथून त्याला वरदान प्राप्त होईल. जो भक्त माझ्या चरणाशी येईल आणि मला दुर्वा वाहील त्याच्या दुःखाचं हरण मी करेल, असं वरदान गणपती बाप्पाने तेव्हापासून दिलं. म्हणून आजही पहा तुम्ही, दुर्वा ही औषधी वनस्पती. दुर्वा घरातली पोरी नाही सांगत मी, गणपतीच्या बाप्पाच्या मस्तकावरती दुर्वा वाहिल्या जातात. 21च प्रमाणात वाहिल्या जातात आणि 21च मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवला जातो. आता 21च का मोदक वाहिले जातात आणि 21च का दुर्वा? गणपती बाप्पाच्या सगळ्या पूजा अर्चेमध्ये 21 या आकड्याला फार मोठं महत्व आहे. 21च या प्रमाणात का? ज्यावेळी देवांतक आणि नरांतक नावाचे दैत्य उन्मत्त झाले, त्यांचा वध करण्यासाठी गणपती बाप्पानी एक सेना निर्माण केली. त्या सेनेमध्ये 20 सैन्य होतं आणि गणपती बाप्पा एक, 20 सैन्य आणि गणपती बाप्पा एक, त्या सेनेचा सेनापती गणपती बाप्पा झाले. आणि 21 एवढी संख्या होती. त्या नरांतक आणि देवांतक दोन्हीही दैत्याचा वध गणपती बाप्पाने त्या 20 सैन्याच्या माध्यमातून केला. आणि त्या युद्धात गणपतीला विजय प्राप्त झाल्याच्या नंतर तेव्हापासून प्रसाद वाहिला जातो. 21 मोदक गणपती बाप्पा एकटे खात नाहीत, तर गणपती बाप्पाची असणारी सेना 20 मोदक त्या सेनेला आणि एक उरलेला गणपती बाप्पांना, उरलेला मोदक गणपती बाप्पांना, म्हणून 21 या प्रकारचं गणित मोदकही
आणि दुर्वाही विठ्ठल आणि गणपती बाप्पाच्या स्वरूपापैकी त्रेतायुगामध्ये गणपतीचा अवतार झाला विनायक कश्यप आणि आदितीच्या पोटी विनायक म्हणून गणपतीचा त्रेतात झाला द्वापारातही झाला शिव आणि पार्वती पुत्र गणेश आणि आता सध्या कलियुग गणपतीचे अनेक अवतार आहेत गणपतीची अनेक स्वरूप आहेत आणि त्या सगळ्या स्वरूपांपैकी अष्टविनायक आपल्या महाराष्ट्रात ही महाराष्ट्राची फार मोठी अस्मिता आहे आणि महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं वैभव आहे की अष्टविनायकाची वारी आपल्याला महाराष्ट्रात करता येते विठ्ठल